तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला संघर्ष आता चांगलाच वाढलाय। तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आले असताना पाकिस्ताननं काबूलवर हवाई हल्ला केला। त्याला तालिबाननंही जोरदार उत्तर दिलं। तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पाकिस्तानच्या 58 सैनिकांना ठार मारलं, तर पाकिस्ताननं 200हून अधिक तालिबान्यांचा खात्मा केल्याचा दावा केला। सौदी अरेबिया आणि कतारनं हस्तक्षेप केल्यानंतर हा संघर्ष थांबला। पण बुधवारी पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात पुन्हा एकदा नव्या संघर्षाला सुरुवात झाली। यावेळी पाकिस्ताननं अफगाणिस्तानातल्या कंदारला टार्गेट केलं। पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक अफगाण लोकांचा मृत्यू झाला। त्याला उत्तर म्हणून तालिबाननं पेशावरमध्ये हल्ला केला। दुसरीकडे पाकिस्तानातल्या विद्रोही संघटनांनी सुद्धा पाक सरकारविरुद्ध एकत्र येण्याची घोषणा केली। दिवसभराच्या या संघर्षानंतर दोन्ही देशांनी 48 तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली। असं असलं तरी बॉर्डरवर अजून सुद्धा तणाव कायम आहे। दोन देशांमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे। पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवर बुधवारी नक्की काय घडलं? पाकिस्ताननं अफगाणिस्तानात कुठे हल्ला केला? त्याला तालिबाननं कसं उत्तर दिलं? शेवटी सीज फायर कसं झालं? सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। पाकिस्तानी सैन्यानं बुधवारी 15 ऑक्टोबरला अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले। अफगाण मीडियाच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानच्या फायटर प्लेन्सनी अफगाणिस्तानात तैमामी आणि स्पिन बोलदाग भागात हवाई हल्ले केले। स्पिन बोलदाग हे कंदार प्रांतातलं बॉर्डरवरचं शहर आहे, तर तैमामी हा राजधानी काबूलमधला परिसर आहे। तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी या हल्ल्याची पुष्टी केली। पाकिस्तानच्या हल्ल्यात 15 नागरिक ठार झाले, तर 100हून अधिक जखमी झाले। या हल्ल्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले। व्हिडिओमध्ये काबूल आणि इतर भागातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत। काबूलमधल्या अनेक इमारतींना आग लागल्याचेही व्हिडिओ दिसतंय। पाकिस्तानी मीडियानेही या हल्ल्याची पुष्टी केली। पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार तालिबानच्या हल्ल्याला उत्तर म्हणून त्यांनी त्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले। तालिबानच्या प्रमुख ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलं असल्याचं पाकिस्तानी सैन्यानं म्हटलंय। पाकिस्तानी सैन्याच्या मीडिया विंगनं सांगितलं की मंगळवारी रात्री सैन्यानं बलुचिस्तान सीमेवर तालिबानचा हल्ला उधळून लावला, ज्यामध्ये अंदाजे 15 ते 20 तालिबानी ठार झाले। पाकिस्ताननं दावा केलाय की